हॅलो, वेलकम टू अंजली ब्युटिशियन चॅनल। आजचा व्हिडिओ आपला जरा वेगळा आहे, म्हणजे नेहमीच्या व्हिडिओसारखं मी तुम्हाला ब्लीच, फेशियल, वॅक्सिंग वगैरे नाही दाखवणार आहे। मी आज जरा वेगळं नॉलेज सांगणार आहे तुम्हाला। तर आपण हेअरस्टाईल वगैरे करतो, कटिंग वगैरे, पण त्याच्यात मशीनचा किती मोठा पार्ट आहे ना, ते मी दाखवणार आहे। का कुठली मशीन कशी वापरायची आणि कोणत्या कंपनीच्या आहेत किंवा पार्लरमध्ये कोणत्या मशीन पाहिजेत, ठेवल्या पाहिजेत, ह्याबद्दल मी तुम्हाला आज सांगणार आहे। तर सगळ्यात इम्पॉर्टंट, सगळ्यात महत्त्वाची, का ही मशीनशिवाय लहान मुलींची कटिंग होतच नाही। तर VGRची मशीन आहे माझ्याकडे ही, आणि माझ्या प्रत्येक व्हिडिओ तुम्ही बघितलं पण असणार का मी ही मशीन वापरते। ट्रिमर आहे म्हणजे हे आणि याच्यामध्ये हे 4 कॅप येतात असं हेअर कटिंगसाठी। हा 1 नंबरचा आहे, हा 2 नंबर आणि हा 3 नंबर। म्हणजे जेव्हा लहान मुलींची कटिंग करताना आपण हे साईडचे केस जेव्हा काढतो ना, साईडचे, तर त्यांना बारीक पाहिजेत का मीडियम पाहिजेत का जरा जास्त पाहिजे ते ह्या ट्रिमरवर डिसाईड होतं। त्याच्यामुळं लहान मुलींची कटिंग करताना सगळ्यात इम्पॉर्टंट मशीन ट्रिमर आहे ही कंपल्सरी लागते। जेव्हा आता मोठ्यांल्या लेडीज वगैरे येतात तेव्हा ते ट्रिमिंग करतात किंवा मग यू कट वगैरे करतात ना, त्याच्यासाठी सेट करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं ड्रायर, ब्लो ड्राय वगैरे करण्यासाठी लागतं आपल्याला। हे माझ्याकडनं मॅक्सेलचं आहे आणि मी असंच जेव्हा नवीन पार्लरची सुरुवात केली ती ना, तेव्हा घेतलेलं होतं। हे एकदम कमी प्राईसचं आहे हे, पण लकीली ते खूप दिवस व्यवस्थित चाललं आहे, ते अजून पण एकदम व्यवस्थित आहे आणि खरंच खूप दिवस टिकलं आणि छान पण आहे। एक दुसरं आहे हे नोवाचं 2 in 1 आहे ही मशीन। माझ्या प्रत्येक व्हिडिओत पण बघितलेलं असणार तुम्ही, तर मी हे वापरतेच। कर्ल्स वगैरे करायचं असल्यावर हे वापरते मी। हे बघ, हे पुढचं जे आहे ना ते तुटले आता, कारण हे ड्रायर आणि हे सोबतच घेतलेलं होतं आणि कमीत कमी याला 9 वर्ष झाले असतील, तेव्हापासून हे एकदम व्यवस्थित चाललेलं आहे। हे बघा, इथं लिहिलेलं पण आहे या साईडनी कर्ल्सचं आणि ह्या साईडनी स्ट्रेटनरचं। हे बघा, हे जेव्हा आपण कर्ल्सचं हे बटन प्रेस करतो ना असं, हे बघा, हे जोरात प्रेस केलं ना हे बटन का हे कर्ल्सचं ओपन होतं। हे बघा, आणि हे जेव्हा हे स्ट्रेटनरचं जोरात प्रेस करतो ना तेव्हा हे स्ट्रेटनरचं होतं। हे पुढं पण इथं पण असंच होतं, पण आता हे खूप दिवसाचं झालेलं आहे। 8-9 वर्ष अशा मशीन वापरणं खरंच खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी। आणि हे समोरचं तुटलेलं आहे आणि मशीन जरा खराब पण झालेली आहे, पण एकदम व्यवस्थित चालत आहे ते, अजून काहीच नाही। टेम्परेचर वगैरे हे बघा, इथं बटन आहे त्याचे, हे बघा, हे ऑन ऑफ करायचं आणि 200 पर्यंत आहे। आणि आज पण हे मी कस्टमरसाठी ह्याच मशीनी वापरते, कारण ह्या माझ्या एकदम जुन्या आणि छान मशीनी आहेत आणि एकदम भारी कर्ल्स वगैरे स्ट्रेटनिंग वगैरे होती, कारण मी हीच पार्लरमध्ये वापरते आणि कस्टमरसाठी पण। आणि ते म्हणतात ना, जुनं ते सोनं राहतं। या जितक्या जुन्या मशीन आहेत माझ्या तितक्या छान चालतात ह्या। आणि हो, स्ट्रेटनर आणि ड्रायर मी नवीन मागवलेला आहे, पण त्याला यायला थोडासा वेळ आहे अजून। ते आलं का त्याचा पण मी एक हनीस्ट रिव्ह्यू तुमच्यासोबत शेअर कर। आणि ही नोवाचीच आहे ही क्रिम्पिंगची मशीन। ही मिनी मशीन आहे, म्हणजे छोटी आहे ही पण ऑनलाईन घेतली होती। पण मग क्रिम्पिंग जसं आपण फुल केसांचं नाही करत, फक्त ब्राईडसाठी समोरच्या केसांमध्येच करतो, म्हणून याचा पण व्हिडिओ मी शेअर केलेला आहे। म्हणजे छोटी आहे पण छान केस क्रिम्प होतात याच्याने पण, मी तुम्हाला व्हिडिओत पण खूप वेळेस दाखवलेला आहे। नोवाची आहे। आणि इथं ऑन आणि ऑफ करायचं बटन, हे बघा, इथं ना ऑन आणि ऑफ करायचं बटन आहे। खूप जास्त गरम होती, केस पण खूप छान क्रिम्प होत होता। मनाला एवढी छोटी मिनी साईजमध्ये आहे, पण छान चालती। आणि हे तर मी आत्ताच मागवल्या आहेत, 2-3 दिवस झालेले आहेत। याचा अजून व्हिडिओ वगैरे नाही बनवलेला। हे बघा, अगारोची आहे ही। चॉपस्टिक कर्लर आहे हे छोटं, म्हणजे आपण इथं ब्राईडसाठी जे छोटे छोटे पुढचे जे हेअरस्टाईल करतो ना त्याच्यासाठी यूज होतात। हे बघ,
काल मी कस्टमरवर यूज केली, पण खूप घाई होती म्हणून मला व्हिडिओ नाही बनवता आला. पण याचा सेपरेट मी एक व्हिडिओ तुमच्यासाठी शेअर करणार आहे. पुढचे जे आपण बनवतो ना छोटे छोटे हेअरस्टाईलसाठी कर्ल्स, ते कसं बनवतात ते मी तुम्हाला दाखवणार आहे. हे बघ, इथं याची मशीन आहे, ऑन ऑफ करायचं बटन आहे इथं. आणि इतके छान कर्ल्स झाले ते समोरचे, केवर पण होते, कस्टमरला खूप आवडले. तसंच एक याचा पण रिव्ह्यू मी तुमच्यासोबत नक्की शेअर करणार आहे. आणि ही सगळ्यात लास्टचे अगारोचेच आहे, हे हेअर कर्लर आहे हे आणि ते चॉपस्टिक कर्लर सोबतच ऑनलाईन मागवलेलं होतं मी. ही ऑनलाईन मागवलेली मशीन आहे मी. अगारोचे फर्स्ट टाईम प्रोडक्ट मागवलेले आहेत मी, म्हणजे नोवा वगैरे वापरलेला आहे, त्याचा रिझल्ट छान आहे. पण हे फर्स्ट टाईम पार्लरमध्ये मागवलेलं आहे मी. हे बघा, अजून पॅकिंग पण नाही उघडलेली बघा, तशीच पॅकिंग आहे ही. हे त्याचं स्टँड आहे खालचं, हे असं मशीन गरम झाल्यानंतर ठेवायचे. आणि हे ऑन ऑफचं बटन आहे. म्हणजे माझं जे हे कर्लर आहे ना, हे वालं जे जुनं आहे पार्लरमधलं, त्याला सेटिंग आहे. हे बघा इथली नाही का, जर मी हे बटन जर चालू केलं ना, हे बघा हे ऑन ऑफचं, ऑन आणि ऑफ, तर याच्यामध्ये हे खाली केलं ना काही पॉवर कमी होते. हे बघा, हे असं जर खाली प्रेस केलं ना आणि जर वरचं प्रेस केलं तर मग हे 120, 140, 160, 180 हे असं वाढत जातं. हे बघा याच्याने कर्लरमध्ये नाही येते. हे बघा, पण खूप हेवी आणि खूप छान आहे. शोय कंपनी प्रोडक्ट आहे, हे महागाचं पण आहे. ते जसं आपलं लोकल ब्रँड होतं, लोकल. हे बघा, मी अजून हे वापरलेलं पण नाही आहे, फक्त आज डायरेक्ट तुमच्यासोबतच पॅकिंग ओपन केलेली आहे. वायर पण बघा तुम्ही, अजून बंदच आहे ही फर्स्ट टाईम. कारण आता ब्राईड सीझन चालू आहे आणि पार्लरमध्ये मेन मशीनचा खूप मोठा भाग असतो, म्हणून पार्लरमध्ये सगळ्या मशिनरी पाहिजेत म्हणजे पाहिजेत. त्या होत्या 2-3, पण मग त्या कशा, त्या खूप दिवसाच्या होत्या. आता त्याला 8-9 वर्ष झाले, म्हणून मग मी आता ह्या कंपनीच्या आणि चांगल्या मागवलेल्या आहेत. आता याचा रिव्ह्यू पण मी 1-2 दिवसात तुमच्यासोबत नक्की शेअर करेन, कारण मला पण माहीत नाही आहे कसा रिव्ह्यू म्हणजे कसा आहे काय नाही. मी पण फर्स्ट टाईम वापरेन आणि तुम्हाला पण त्याचा रिव्ह्यू नक्की दाखवेन. तो पार्लरमध्ये कोणत्या मशिनरी लागतात. बाकी मग ह्या फक्त म्हणजे ज्या हेअरसाठी वापरतात ना, त्या मशिनरी मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत का हेअरस्टाईलमध्ये कोणत्या मशिनरी आपण वापरू शकतो. असंच तुम्हाला अजून जर काही मशिनरींचं विचारायचं असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. आणि व्हिडिओ जरा पण हेल्पफुल वाटला असेल मशिनरी नॉलेज म्हणून, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.